मित्रो नमस्कार. व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्ही चक्रावला असाल ना? कारण आपण कालपर्यंत ज्या काही राजकीय नेत्यांवर, काही अभिनेत्यांवर, मॉडेल्स आणि काही चित्रपट निर्मात्यांवर दिशा सालियन प्लस सुशांत सिंग राजपूत यांच्या खुनाचा ठपका ठेवून सातत्यानं त्यांना घेरत आलेलो आहोत. मग आज अचानक हा रोहन रॉय दिशाच्या खून प्रकरणातला एक सूत्रधार असू शकतो आणि हा प्रश्न साहजिकच तुमच्याही मनात येईल की हा विचार, थोडासा हटके विचार कसा काय बरं मांडतात. तर मित्रो, रोहन रॉय हा खरं तर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणातला प्राईम सस्पेक्ट असायला हवा होता. जर का पोलिसांनी निष्पक्षपणे या खुनाचा तपास सुरू केला असता. हे कधी शक्य होतं? जर का दिशा सालियन या सामान्य घरच्या मुलीचा बॉलिवूडवाल्यांशी कुठलाही संबंध नसता तर, आणि तिचा मृत्यू अशा पार्टीनंतर झाला नसता ज्या पार्टीला तत्कालीन मंत्री, नेते, अभिनेते जर उपस्थित नसते. दिशाच्या 14व्या मजल्यावरून पडण्याला कुणी अपघात, कुणी आत्महत्या असं नाव देत हा विषय दुसऱ्याच दिवशी संपवला असता. पण आता ही केस हाय प्रोफाईल केस बनलेली आहे. तरी या केसचा जर सविस्तर आणि सखोल तपास करायचा झाला तर त्या रात्री पार्टीला जे अधिकृतरित्या उपस्थित होते त्या लोकांचा शोध घेऊन त्यांचे जबाब नोंदवणं गरजेचं आहे. कारण हे तेच लोक होते जे आय विटनेस होते, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. दिशाने जर खरोखरच आत्महत्या केली आहे तर ती क्रोनॉलॉजी मालवणी पोलीस मांडतायत त्यांच्या समरी रिपोर्टमध्ये, त्या क्रोनॉलॉजीचा अभ्यास करणं भाग आहे, गरजेचं आहे. बरं, ही समरी बनवली गेली ती उपस्थितांच्या जाबजबाबांवरून, कारण पोलिसांनी कुठला तपास केलाय. पण आपण कोणाकोणाचे जाबजबाब घेतलेत? जे दोघे जे तथाकथित मित्र होते, पार्टीला हजर होते आणि नंतर दिशाचा नग्न देह एका मोटारीतून हॉस्पिटलला घेऊन गेले, ते हिमांशू शिखरे आणि तो श्री यांचा जबाब आहे का त्या समरीत? या दोघांना तर सचिन वाजेनं गाडीत घालून बँड्रा स्टेशनवर नेऊन सोडलं होतं अशी चर्चा आहे. त्यांनी तर मालवणी पोलिसांना फेसच केलेलं नव्हतं. बरं, मग उरलं कोण? मग तो कोणतरी जय अजमेरा होता, कोण अजून एक इंद्रजीत म्हणून कोण होता. ह्या सगळ्यांची नावं कधीच कुठल्याच पिक्चरमध्ये आलेली नाही आहेत. म्हणजे एकंदर या क्राईम सीनमध्ये कुठेच नाही आहेत. मग हे सगळं झाल्यानंतर उरलं कोण? उरतो तो केवळ रोहन रॉय, दिशाचा बॉयफ्रेंड, जो तिच्यासोबत त्या फ्लॅटमध्ये राहत होता, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. सुरुवातीला सगळा तपास एका दिशेला डायव्हर्ट करणारे विधानं ही या रोहन रॉयनेच केलेली आहेत. अर्णब गोस्वामीच्या हाती काही क्ल्यू लागले आणि त्याने जाहीरपणे टीव्हीवर या रोहन रॉयला अटक का केली नाही असं विचारायला सुरुवात केली. तेव्हा हा गायब झाला. त्याने बाहेरून काही यूट्यूब चॅनल्सला मुलाखती दिल्या. त्यातली एक मुलाखत न्यूज लॉन्ड्री नावाच्या एका चॅनेलवर आजही उपलब्ध आहे. दिशाच्या आईवडिलांना सोबत घेऊन सारवासारव करणारा रोहन रॉय आपल्याला या मुलाखतीत पाहायला मिळतो. त्यावेळच्या महापौर किशोरीताई पेडणेकर या रोहन रॉयच्या संपर्कात होत्या. त्या कोणाच्या सांगण्यावरून? कुणी सांगितलं होतं किशोरीताईंना की तुम्ही रोहनला कॉन्टॅक्ट करा? कोणाच्या सांगण्यानंतर रोहनला कॉन्टॅक्ट करायचे? हे पोलिसांनी किशोरीताईंकडूनच काढून घेतलं पाहिजे. रोहन रॉय विरोधात लोक प्रक्षोभ वाढू लागला होता. सोशल मीडियावर त्याच्या विरोधात प्रचंड कमेंट्स, पोस्ट या व्हायरल होत होत्या. याला उचलून आणा, याला उकळत्या तेलात टाका. कारण जनता त्यालाच दिशाच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचं मानून अगदी मारायला निघाली होती. हा जीवाच्या भीतीनं गायब झाला होता म्हणे. पण जर दिशाचा खून झालाय, त्याआधी तिच्यावर बलात्कार झालाय, तर त्या प्रसंगी फ्लॅटवर हजर असणारे सगळेच आरोपी असू शकतात. फक्त आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पंचोली आणि ठाकरेंचे बॉडीगार्डच नव्हे, तर हा रोहन रॉय सुद्धा त्या यादीत असायला हवा होता. मित्रो, झालेलं कांड, हे जे काही कांड झालंय, हे एक रहस्य लपवण्यासाठी केलं गेलेलं कांड होतं, एवढं तर निश्चित आहे. मग ते रहस्य कोणतं? हा प्रश्न आधी सोडवला गेला तर त्या रहस्याशी जोडलेले सारेच आरोपीच्या पिंजऱ्यात येतील आणि त्यात हा रोहन रॉय निश्चितच असायला हवा. बॉलिवूडमध्ये काम करणारे लोक हे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये लॉयल नसतात. रोहन रॉय याला अपवाद नव्हता. त्याची दिशा व्यतिरिक्त इतर अनेक मुलींशी असलेले अफेअर्स हा दिशा आणि त्याच्यातला वादाचा विषय होता. त्यांच्यात भांडणं व्हायची. दिशाच्या मृत्यूनंतर याचं अफेअर शीनदास या बंगाली तारकेसोबत सुरू झालं, लागलीच. आता तर म्हणे त्यांचं लग्नही झालंय.
आणि मध्यंतरीच्या काळात तो त्याच लिबर्टी अपार्टमेंटमधल्या 14व्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये जिथून दिशानं उडी मारली, आपल्या त्या बायकोसोबत राहत होता. त्याच्या बायकोनं इंस्टाग्रामवर आपल्या घराच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू त्या व्हिडिओत दाखवला होता. जिथून दिशा सालियनला फेकलं गेलं होतं, रादर आपण असं म्हणू, ती पडली होती किंवा तिने उडी मारली होती. व्हिडिओत बिल्डिंगच्या आवाराचा भागही दिसतोय. लिबर्टी अपार्टमेंटला जो त्रिकोणी पोडियम आहे तोही दिसतोय. खरं तर वरून पडलेली दिशा या पोडियमवर पडायला हवी होती. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार पोडियमवर पडायला हवी होती. पण सापडते कुठे? तर लिबर्टी अपार्टमेंटच्या कंपाऊंड बाहेर लगतच्या रस्त्यावर. म्हणजे ती अशी खाली न येता अशी खाली येते. तुम्ही तो व्हिडिओ बघा. पर जब रोहन रॉय की पत्नी शीन दास का ये वीडियो हमने देखा, जिसमें वो अपने बेडरूम से खिड़की के बाहर का दर्शन करवा रही, तो इसमें तो साफ पता चल रहा है कि आप नीचे डायरेक्ट देख ही नहीं सकते हैं विंडो से। आप देखिए, रोड का वो दूसरा किनारा ही सिर्फ दिख पा रहा, तो फिर रोहन रॉय को कैसे दिख गया नीचे डायरेक्ट? और अगर बॉडी रोड के उस पार थी तो फिर 20-25 फीट कैसे दिशा की बॉडी पहुंच गई? क्या हवा में तैरकर वहां पहुंच गई? पाहिलं मित्र, आता दिशा कशी पडली होती? नग्नावस्थेत. होय, नग्नावस्थेत. पोलिसांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तरी तसंच लिहिलेलं आहे, नाही का? मित्रांनो, हे परिस्थितीजन्य पुरावे आहेत, पण त्यांच्याकडे पोलिसांनीच जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे. एवढंच मला सांगायचं आहे यातून. दिशाचा मृत्यू नेमका कधी झाला हे तिच्या खऱ्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरूनच कळेल. कारण ती या रोहनशी भांडून आपल्या आईवडिलांकडे राहत होती. पण तिला 4 जूनला हा रोहन मालाडच्या लिबर्टी अपार्टमेंटमध्ये घेऊन आला. का? कशासाठी? दिशाला ते असं कोणतं रहस्य समजलं होतं जे तिनं सुशांतलाही सांगितलं होतं. आणि सुशांतने भोळेपणानं आपल्या गर्लफ्रेंडला रिया चक्रवर्तीला ते सांगितलं. रियानं हे रहस्य ज्यांच्याशी संबंधित होतं त्यांनाच थेट कळवून टाकलं आणि पुढे याच रहस्यावर पडदा टाकण्यासाठी दिशाचा ठरवून खून केला गेला. पुढचा नंबर अर्थात सुशांत सिंग राजपूतचा होता. पण त्याला मारण्याआधीच 8 तारखेला दिशाला मारत असताना रियाचा यातला सहभाग उघड होऊ नये म्हणून रियाने सुशांतचं घर सोडलं. त्याचा नंबर ब्लॉक केला, त्याचे फोनही घेतले नाहीत. इकडे रोहन रॉय दिशाला मालाडला का घेऊन आला हे जेव्हा मीडियाला सांगतो तेव्हा तो दरवेळेस वेगवेगळी कहाणी सांगतो. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीचं स्क्रीनशॉट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, बघा. त्यात लिहिलंय, केरळमध्ये ती एक घटना घडली. प्रेग्नंट हत्तीनीच्या म्हणजे तिला जे केळं खायला घातली होती त्यात फटाके होते आणि ते फटाके पोटात फुटल्यानं ती मरण पावली. अतिशय हृदयद्रावक अशी घटना. आणि या घटनेनं दिशा उद्विग्न झाली होती, हळवी होती. तिची मानसिक स्थिती ठीक नाही किंवा ती मानसिकदृष्ट्या थोडीशी डिस्टर्ब झाली होती. तिला बरं वाटावं, तिच्यासह वेळ घालवता यावा म्हणून मी तिला मालाडच्या फ्लॅटवर घेऊन आलो होतो असं रोहन सांगतो. दुसरीकडे एका मुलाखतीत सांगतो की मला एक ॲड शूट करायची होती, मला एक ॲड कॅम्पेन मिळालं होतं आणि ते आम्ही मालाडच्या फ्लॅटवर करायचं ठरवलं होतं म्हणून मी दिशाला तिकडे आणलं होतं. तर न्यूज लॉन्ड्रीच्या मुलाखतीत भलतंच काहीतरी सांगतोय. रोहनचं हे वागणं, हे कॉन्ट्राडिक्टरी त्याचे स्टेटमेंट जे आहेत, याला तुम्ही काय म्हणाल? बरं, हा किती वल्नरेबल? त्याचं आपल्या प्रेयसीबाबत किंवा त्याचं प्रेयसीवर असलेलं प्रेम, कन्सर्न काही महिन्यातच संपतो आणि तो लागलीच एका बंगाली टीव्ही ॲक्ट्रेससोबत सूज जुळवतो आणि मग तिच्यासोबत लग्न करतो. हे न पटण्यासारखं आहे. माणसं एवढ्या लवकर मूव्ह ऑन होतात, आजच्या भाषेत सांगायचं तर. मला तर वाटतं या रोहनला कोणीतरी पुरेपूर वापरून घेतलेलं आहे. आपली पापं लपवण्यासाठी काही नराधमांनी रोहनला लालच देऊन, सत्तेचा धाक दाखवून हवा तसा वापरून घेतलेला आहे. दिशाच्या वरून पडण्यापासून ते तिचा मृतदेह हॉस्पिटलमधून ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करेपर्यंत हा रोहन पडद्यामागच्या सूत्रधारांचे हात बनून वावरत होता फील्डवर. याला सगळ्यात आधी ताब्यात घेतला गेला असता आणि प्रामाणिकपणे त्याची टायरमध्ये घालून चौकशी केली असती तर दिशाच्या हत्येचं रहस्य केव्हाच उलगडलं असतं. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर माझा विचार सुरू आहे. एक एक करून या सगळ्या शक्यतांचा आपण मागोवा घेणार आहोत. जनतेसमोर या प्रकरणाचं एक क्लिअर पिक्चर ठेवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. या प्रयत्नांनी सामान्य जनता जागी होणं आणि न्यायासाठी एकमुखानं दाद मागणं एवढं जरी झालं तरी माझा उद्देश सफल झाला असं मी मानेन. तुर्तास इथेच थांबतो.
पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.